गुड मॉर्निंग. आज आमचा 5th डे आहे आणि आज आम्ही जाणार आहोत निनबिन या ठिकाणी. सो आता 12:30ला आमची फ्लाईट आहे टू हनॉई आणि फ्रॉम हनॉई आम्ही बसने निनबिनला जाणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी एक रिलॅक्स्ड सगळ्यांना आम्ही एक ऑथेंटिक मसाज सेंटर्समध्ये नेणार आणि मग डिनर वगैरे करून आमचा आजचा असा निवांत डे असेल. सो लेट्स सी. ओके, गुड इव्हनिंग. आपण आत्ता आलो आहोत निनबिनला आणि आत्ताच आपल्या हॉटेलमध्ये चेक इन झालं आहे. सो हे आमचं हॉटेल आहे. सगळे गेस्ट आता आपले बसले आहेत. या सगळ्यांना घेऊन मी आता मस्त मसाजला जाणार आहे. ओके, डिनर टाईम. डिनरसाठी मी आता ह्यांना कढाई रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलो आहे. ओके, कसं आहे जेवण वगैरे काय? ग्रुपनी करण्याची तिसरीच वेळ. आम्हा दोघांना नवरा बायकोला दोघं आम्ही संपूर्ण भारत फिरलेलो. मनालीला ग्रुपबरोबर गेलो आणि
ही दुसरी ट्रिप आहे की ग्रुपबरोबर गेलो. वास्तविक या 3 लोकांचे मी आभार मानतो, जे नितीश आणि नितीशचे वडील आणि माझी बायको. कारण तिच्यामुळे माझ्या डोक्यातही नव्हतं की ट्रिपला पिकनिकला जायचं, पण तिच्यामुळे, तिच्या आग्रहामुळे आणि मला ही ट्रिप, आणि मी सतत कामात व्यस्त असलेला माणूस, मी विचार करत होतो की आता हे सगळे वेगवेगळे, पहिल्याच दिवशी मी आपली ऑनलाईन मीटिंग झाली तेव्हा पाहिले सगळे चेहरे, सगळे म्हटलं आता कसं काय व्हायचं आपलं बुवा, आणि वैचारिक आपल्याबरोबर जमेल का कोणाशी सातत्य. आणि मी गप्प न बसणारा माणूस, सतत चर्चा, बोलणं, माणसं जोडणं, सायंटिफिक टेम्परामेंट, आधुनिकता, या सगळ्या गोष्टीवरती, महिलांना प्राधान्य वगैरे, या सगळ्या गोष्टी बोलणारा, चर्चा करणारा सतत असणारा. त्यामुळे मी आज ज्यावेळेस या ग्रुपमध्ये आलो, पहिल्या दिवशी मी थोडासा शांत बघत होतो, ऑब्झर्व करत होतो. नंतर मला लक्षात आलं की हळूहळू की सगळे आपल्याच पठडीतले लोक आहेत आणि आपली इथे नाळ चांगली जुळेल, आणि त्याच पद्धतीने अत्यंत चांगली ट्रिप, मला चांगला ग्रुप मला मिळाला, आणि 10 दिवस कसे गेले काही कळालं नाही. आज शेवटचा दिवस आल्यानंतर असं वाटतं आता हा ग्रुप अजून 10 दिवसाची ट्रिप असते तर अजूनही आपण एन्जॉय केलं असतं. अशा पद्धतीची ट्रिप अरेंज झालेली आहे. याचं ऑब्वियसली क्रेडिट गोज टू दोघं, नितीश आणि त्याच्या वडिलांना आहे. त्यांनी ज्या आपुलकीने आणि ज्या पद्धतीने ऑर्गनाईज केली आहे, अत्यंत सुंदर. असंच ऑर्गनाईज करावं, कुठेही कंटाळवाणं नाही. म्हणजे मी तसं आम्ही थकलो तरी असलो, कधी असं वाटत होतं की आता जाऊ नये, पण तरीसुद्धा नाही, आपल्याला जायचं आहे, सगळे आपल्याबरोबरचे लोक आहेत, यांच्यामध्ये एन्जॉय करायला, आणि ते सगळं विसरून गेलेलं होतं. अशाच पद्धतीची ट्रूप आपण सातत्याने करावी. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार आहे. दुसरं की अगदी आपल्याकडे म्हणजे ही ट्रिप वैशिष्ट्यपूर्ण अशी की 3 ते 82 वर्षाचं स्पॅन आहे, एज स्पॅन. आणि हे आमचे पुण्याचे काका, हे तर एकदम असा चार्मिंग मुलगा मी पाहिला नाही आजपर्यंत एवढ्या सगळ्या, अत्यंत धमाल त्यांनी. आणि आमचे मेजर पण तेवढेच एकदम उत्स्फूर्त. गायकवाड सरांचा तर प्रश्नच नाही, आणि सूर्यवंशी सरांनी तर सगळी धमालच आणली, डॉन. त्यामुळे, आणि मला पाटील सरांसारखा एवढ्या उच्चपदस्थ माणसांनी ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना म्हणजे सामील होऊन ज्या मार्गदर्शन आणि या सगळ्या गोष्टी केल्या, त्याही अत्यंत सुंदर होत्या. दुसरे मानेसाहेब, दोन्ही माने यांनीसुद्धा त्यांचं एक, सुरुवातीला वाटलं होतं की चेहऱ्याकडे बघून काही होतात की नाही, पण नंतर लक्षात आलं की हे आपले एकदम खास मित्रच झालेले आहेत सगळेजण. त्यामुळे या सगळ्यांचं सगळं, त्यानंतर हे आमचे पुण्याचे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला की माझे मित्र, माने म्हणून मित्र आहेत, सेम चेहरा तसाच आहे, तशीच वाटतं की त्यांना पाहिल्यासारखं होतं. असेच अत्यंत सगळी टीम एकदम व्यवस्थित आहे. आणि आपण ही टीम, मला वाटतं कुठेतरी अजून एकदा परत एवढीच टीम कुठेतरी एखादी ट्रिप करावी, भारतातली का होईना, पण एक ट्रिप करूया, म्हणजे आपले गेट टुगेदर होऊन जाईल. नाही सांगतो, होईल अशा पद्धतीने करावी. अत्यंत सुंदर ऑर्गनाईज. तू याच्यामध्ये थोडंसं कमर्शियलाइज करायचा प्रयत्न कर, अगदीच फार हे नको करू. आणि कमर्शियलाइज, कारण शेवटी कसं आहे की प्रोफेशनल आणि हे एवढं चालेल. धन्यवाद. आम्ही सूर्यवंशी फॅमिली, साताऱ्याचे माने फॅमिली, आम्ही काश्मीर केलेलं. त्यावेळी तिथे जी आमची दशा झालेली, तर पिकनिकला येण्यापूर्वी मला ते आठवत होतं. म्हणलं जे काश्मीरमध्ये झाले ते परत इकडे होणार का नाही, ती एक भीती होती. त्यामुळे मी तसा ह्या त्यांचे मेसेजेस वगैरे मध्ये इन्वॉल्व नव्हतो. मिसेस सर्व पाहायची, मी फक्त पेमेंट देण्याचं काम केलं. आणि इथे आल्यानंतर 1 दिवसानंतर बरंचसं जाणवलं. कोणत्याही पिकनिकमध्ये हा स्टार्टिंग पॉईंट एक असतो,
म्हणजे ह्या दोघांचं कौतुक, जी मॅनेजमेंट त्यांनी केली. सातारा, पुणा, नाशिक, मुंबई असे ते जोडत जोडत मुंबईच्या एअरपोर्ट पोचले. ही मोठी एक पिकनिक झाली. आणि त्यांच्या पेशन्सला सॅल्यूट आहे. त्यांनी जे, मी आता 30 वाक्य रिपीट होतील, मी मोजक्या शब्दात बोलतो. स्पॉट सिलेक्शन एक नंबर होतं, प्रश्नच नाही. स्पॉट सिलेक्शन बरं, प्रत्येक स्पॉटला गेल्यावर आम्ही जाणवलं की आयुष्यामध्ये हे पहिल्यांदा बघतो आणि हे जर मी आलो नसतो तर मला आयुष्यात परत संधी मिळाली नसती. स्पॉट सिलेक्शन एकदम चांगलं होतं. आणि सर्वांशी बोलताना नितीश कधीही भडकला नाही. एक भडकला नाही म्हणजे तो प्रत्येकाला समजून घेऊ, आणि 3 वर्षाच्या मुलाला पण समजून घ्यायचं आहे आणि 83 वर्षाच्या मुलाला पण समजून घ्यायचं. त्यामुळे तो खूप चांगला करत होता. जेवणाच्या वेळी दाखवलेले आत्मीयता तर काही प्रश्नच नाही आहे. आणि त्याचं लक्ष पण बारीक होतं. हॉटेलवाल्यांनी डबल बिल दिलं, नितीशनी बरोबर ते पकडलं, अरे हे बिल माझं नाहीच आहे. की म्हणजे पिकनिकमध्ये बारीक लक्ष, कोण राहिला, काटे मागे राहिले हे लक्षात येणं म्हणजे आपल्याला फॅमिलीला सांभाळता सांभाळता एवढं होतं, तर हे 21 जणांच्या फॅमिलीला सांभाळणं 31 जणांच्या, हे फार सोपी गोष्ट नाही आहे. त्या बिलावाल्याला दाखवून दिलं चिकन चिल्ली आणि बिर्याणी, आमचा ॲटमच नाही आहे, तू दिलं कसं? तो बोलतो तुम्हाला इसमें लगा है. तो म्हणाला, त्याने सांगितलं की त्या टेबलवर एक मुलगा होता, हे होतं. बारीक लक्ष, बारीक ऑब्झर्वेशन. आणि हाच मुद्दा ह्या तुझ्या करिअरमध्ये उपयोगी येणार आहे. खूप छान झालं. आणि पुढे असंच चालू राहिलं तर आमचं सहकार्य नेहमी असेल. आम्ही असू, आमच्याबरोबर मुंबईचा ग्रुप पण असेल, एवढं मी बोलतो. धन्यवाद. हा व्हॉट्सअपचा ग्रुप असाच कंटिन्यू करावा. नाही, पण ते बिर्याणी नाही, चिकन नाही, त्यामुळे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी पनीरची भाजी मिळाली होती. नाही, खूप छान झालं. मामांनी आणि एक दिवस फक्त हा म्हणाला की असं माझा, मी कधी रागवत नाही, मला राग येऊन देऊ नका. ज्यावेळी आपण क्रूजवरून बॅगा उचलत होतो, माझं बारीक लक्ष होतं त्याच्याकडे. दुसरी गोष्ट, पहिला गाईड रुबी, सेकंड गाईड रॉय आणि थर्ड गाईड माय. जरा गाईडची क्वालिटी हे केलं पाहिजे. आम्हाला इंग्लिश समजायला त्यांचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे लेडीज लोकांना पण खूप. पण हा जो गाईड आला, आम्ही दोन्ही गाईडची क्वालिटी जरा सुधारली पाहिजे. एवढंच एक सजेशन आहे, बाकी काय.